ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी नम्रता कुलकर्णी MHPS गुंजी तालुका खानापूर बेळगावी या शाळेत GPT शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृती म्हणजे काय किंवा सभ्यता म्हणजे काय किंवा नागरिकता म्हणजे काय हे जाणून घेतलो. याशिवाय आपल्या प्राचीन संस्कृती कोणकोणत्या याचं नाव तेवढं आपण समजून घेतलो आणि त्यामध्ये इजिप्तची संस्कृती याचा पूर्ण अभ्यास आपण केलो. तर आज मी तुम्हाला दुसऱ्या संस्कृतीकडे जाण्यापूर्वी काही प्रश्न विचारते आणि पुढे आपण दुसऱ्या संस्कृतीकडे जाऊया. तर जगातील सर्वात पहिली संस्कृती कोणती सांगा पाहू? येस, जगातील सर्वात पहिली संस्कृती इजिप्तची संस्कृती होय. छान. तर ही इजिप्ती संस्कृती जी आहे ती कोणत्या नदीकाठीवर उदयास आली सांगा पाहू? येस, ती नाईल नदीच्या काठावरती उदयास आली. व्हेरी गुड. आता तिसरा प्रश्न असा, फेरो म्हणजे काय? येस, इजिप्तच्या राजांना फेरो असं म्हटलं जातं. यानंतर इजिप्त लोकांनी कोणत्या लिपीचा वापर केला? करेक्ट, इजिप्त लोकांनी हायरोग्लाफिक या लिपीचा काय केला? वापर केला. जगातील सर्वात मोठे पिरामिड कोणी व कोठे बांधले हे सांगू शकाल का तुम्ही? अगदी बरोबर, जगातील सर्वात मोठे पिरामिड खुफू या फेरोनी गिझे इथे बांधले. छान. तर तुम्हाला मागच्या संस्कृतीबद्दल सर्व काही कळालंय असं समजून मी पुढच्या संस्कृतीबद्दल सांगायला सुरुवात करते. आपली दुसरी महत्त्वाची जी संस्कृती आहे ती आहे मेसोपोटेमिया संस्कृती. कुठली संस्कृती? मेसोपोटेमिया ही आपली दुसरी महत्त्वाची संस्कृती आहे. तर ही मेसोपोटेमिया संस्कृती कोणत्या नदीकाठी उदयास आली हे आधी पाहूया. तर ही मेसोपोटेमिया संस्कृती टायग्रस आणि युफ्रेटिस नद्यांमधील खोऱ्यांमध्ये मेसोपोटेमिया संस्कृतीचा काय झाला? उदय झाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, टायग्रस आणि युफ्रेटिस या नद्या कोणत्या देशामध्ये येतात? तर आजच्या इराक देशामध्ये टायग्रस आणि युफ्रेटिस नद्या येतात आणि म्हणून आजच्या इराक देशातील टायग्रस आणि युफ्रेटिस नद्यामधील खोऱ्यांमध्ये मेसोपोटेमिया संस्कृतीचा काय झाला? उदय झाला. आता विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मेसोपोटेमिया म्हणजे काय? चला तर याचा अर्थ मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करते. ग्रीक भाषेमध्ये मेसोपोटेमिया म्हणजे दोन नद्यांमधील प्रदेश होय. काय? ग्रीक भाषेमध्ये मेसोपोटेमिया म्हणजे दोन नद्यांमधील प्रदेश होय. विद्यार्थी मित्र हो, इथे तुम्हाला एक नकाशा दिसत आहे. या नकाशामध्ये पहा, दोन नद्या आपल्याला दिसत आहेत. कोणत्या सांगा पाहू? येस, युफ्रेटिस आणि टायग्रस. तर या दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? मेसोपोटेमिया असं म्हणतात. कोणत्या भाषेमध्ये? ग्रीक भाषेमध्ये. छान. पुढे जाऊ आपण. आता आपण मेसोपोटेमिया संस्कृतीचा उदय पाहिला. आता त्यांचा आपण राजकीय इतिहास पाहूया. तर या प्रदेशात सुमेरियन, बॅबिलोनियन, हिट्रेटियन, असिरियन आणि नव बॅबिलोनियन इत्यादी वंशजांनी काय केलं? राज्य केलं. आणखीन एकदा सांगते पहा, सुमेरियन, बॅबिलोनियन, हिट्रेटियन, असिरियन आणि नव बॅबिलोन इत्यादी वंशजांनी काय केला? इथे राज्य केला. याला राजघराणे असंही आपण म्हणू शकतो. तर सुमेरियनांपासून सर्वप्रथम येथे संस्कृती अस्तित्वात आली. कोणापासून? सुमेरियनांपासून. उर, किश, लगाश इत्यादी नगर राज्यांचा सुमेरियनांनी प्रारंभ केला. कोणकोणते सांगा पाहू अनेकदा? उर, किश आणि लगाश इत्यादी नगर राज्यांचा प्रारंभ येथून झाला. बरं,
तुम्हाला मी आधीच साम्राज्य आणि नगरराज्य यातला फरक सांगितलेला आहे. तो आणखीन एकदा मी तुम्हाला सांगते. साम्राज्य म्हणजे वेगवेगळे नगरराज्य एकत्रित येऊन साम्राज्य बनते. इथे वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. तर नगरराज्य म्हणजे काय, तर एकाच प्रकारचे लोक असतात आणि लहान लहान प्रांत असतात. याला काय म्हणतात, नगरराज्य असे म्हणतात. तर सुमेरियनांनी उर, किश, लगाश इत्यादी नगरराज्यांचा काय केला, प्रारंभ केला. यानंतर सुमेरियनांनी क्युनिफॉर्म या लिपीचा वापर केला. कोणत्या, क्युनिफॉर्म या लिपीचा काय केला, त्यांनी वापर केला. क्युनिफॉर्म म्हणजे कोन लिपी. क्युनिफॉर्म म्हणजे काय, कोन लिपी. इथे तुम्हाला चित्र दिसत आहे विद्यार्थी मित्र हो. इथं कोन लिपी कशी असते याबद्दल तुम्हाला एक लहानसं उदाहरण मी तुम्हाला इथे दिलेलं आहे, ते हे तुम्ही पाहू शकताय. तर सुमेरियनांनी क्युनिफॉर्म लिपी कशामध्ये लिहित होते तर ते ओल्या शाडू मातीने बनलेल्या फलकावरती ते क्युनिफॉर्म लिहित असत. कशावरती, शाडू मातीने बनलेल्या फलकावरती. बरं, ही जी सुमेरियन सभ्यता होती ती जवळजवळ 2000 वर्षापर्यंत यांनी काय केलं म्हटलं तर स्वतंत्र राज्य केलं. आणि त्यानंतर सुमेरियनांचं राज्य काय झालं म्हटलं तर पतन पावलं. त्यानंतर अक्काडियनांनी काय केलं म्हटलं तर राज्य प्रस्थापित केलं. इसवी सन पूर्व 2350 मध्ये या प्रांतावर त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. अक्काडियनांमध्ये महत्त्वाचा राजा किंवा राज्यकर्ता जो होता त्याचं नाव होतं सर्गॉन दी ग्रेट. काय सांगा पाहू, सर्गॉन दी ग्रेट. दी ग्रेट म्हणजे महाशय. ओके, तर अक्काडियनांचा जो राज्यकर्ता होता सर्गॉन यांनी सुमेरियन लोकांवरती काय केलं म्हटलं तर विजय मिळविला. आणि मग सुमेरियन आणि अक्काडियन लोकांना एकत्रित करून जगातील पहिलं साम्राज्य यांनी काय केलं, स्थापित केलं. कोणी स्थापित केलं, सर्गॉन दी ग्रेटनी जगातील पहिलं साम्राज्य काय केलं, स्थापित केलं. 1000 वर्षानंतरला अक्काडियनांवर ॲमोराइट्स नावाच्या दुसऱ्या एका भटक्या विमुक्त जमातीने राज्य करायला सुरुवात केली. अमोराइट्स लोकांनी काय केलं बरं तर मेसोपोटामियाची जी राजधानी होती ती बॅबलोन इथं स्थलांतरित केली किंवा ती बदलली. कुठे बदलली, बॅबलोन इथं ती बदलली. म्हणून या लोकांना नंतर बॅबलोन असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, बॅबलोन असं त्यांना म्हटलं गेलं. बॅबलोन हे प्राचीन जगातील सर्वात उत्तम प्रशासित राज्य असं मानलं जातं. तर या बॅबलोनमधला सर्वात प्रसिद्ध राजा कोण, तर या बॅबलोनमधला सर्वात प्रसिद्ध राजा जो होता त्याचं नाव आहे हम्मुरबी. काय नाव आहे त्याचं, हम्मुरबी. बरं, मग हा प्रसिद्ध राजा म्हणून का गणला जातो किंवा याला प्रसिद्ध राजा असं का म्हटलं जातं तर हे त्याच्या कायद्या संहितामुळे त्याला जगप्रसिद्धी मिळालेली आहे. कशामुळे, कायदा संहिता. कायदा संहिता म्हणजे लिखित कायदे त्यांनी काय केले, तयार केले. तर या हम्मुरबीचे जे काही कायदे होते ते जशास तसे या तत्वावरती होते. कशावरती होते, जशास तसे. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते विद्यार्थी मित्र हो. काय तर एन आय टू आय म्हणजे डोळ्याला डोळा असंही त्याला म्हणू शकतो. म्हणजे एका व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीची डोळ्याचा इजा केली असेल तर त्या व्यक्तीचाही डोळा काढला जायचा. म्हणजेच जशास तसे. आता कळालं ना तुम्हाला जशास तसे म्हणजे काय. या व्यतिरिक्त हम्मुरबीनी इजिप्त लोकांमध्ये आपण पाहिलं, इजिप्त संस्कृतीमध्ये की गुलामगिरी पद्धत होती आणि या गुलामगिरीमुळेच किंवा या गुलामांमुळेच भव्य पिरामिड उभारणं त्यांना शक्य झालं होतं. तर हम्मुरबीनी या गुलामगिरीचा काय केला, निषेध केला आणि त्याबाबत त्याच्या कोडमध्ये म्हणजे त्याच्या संहितेमध्ये कायदे होते. पहा, तर हम्मुरबीने काय केला, गुलामगिरीचा काय केला, निषेध केला. तर हम्मुरबीच्या संहितेचा प्रभाव लेखी कायद्यांचा पहिला हम्मुरबी कोड होता. जरी त्याचे सर्व कायदे समान आणि न्याय देणारे नसले तरीही निष्पक्ष समाज निर्माण करण्यासाठी नियमांची व्यवस्था करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. तर तुम्हाला एक मी आता प्रश्न विचारते विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपल्या समाजात पाळत असलेल्या काही कायद्यांची किंवा नियमांची नावे तुम्ही सांगू शकाल का, किंवा कोणकोणते कायदे तुम्हाला माहिती आहे जे
तुम्हाला रोज दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ते पाहू शकताय. येस, कुठले सांगा बघू. रहदारीचे कायदे किंवा रहदारीचे संकेत तुम्ही पाहिला असेल, ट्रॅफिक रूल्स म्हणतात त्याला, आठवतंय? येस, तर हे ट्रॅफिक रूल्स किंवा रहदारीचे संकेत जे आहे त्याबाबतचा कायदा, गुन्ह्याबाबतचा कायदा, खूनबाबतचा कायदा, चोरीविरुद्धचे कायदे, बाल कामगार रोखणारे कायदे, हे सर्व कायदे तुम्ही पाहताय की नाही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये. या प्रकारच्या कायद्याची सुरुवात जी आहे ती हम्मुरबीने केली असं आपण इथे पाहू शकतो किंवा असे आपण इथं म्हणू शकतो. आता बॅबलोन नंतर कासौट आणि हिट्रेट नावाच्या जमातीने काही काळ मेसोपोटेमियावरती राज्य केलं. कासौट आणि हिट्रेट नावाच्या जमातीने काही काळ राज्य केलं. त्यानंतर म्हणजेच हिट्रेट नंतर मेसोपोटेमियावर असिरियन लोकांनी राज्य करायला सुरुवात केली किंवा असिरियन नावाच्या राजवंशांनी राज्य करायला सुरुवात केली. या हिट्रेटियनांमध्ये सर्वात प्रसिद्ध राजा जो होता त्याचं नाव आहे असूरबनीपाल. काय? असूरबनीपाल हा प्रसिद्ध चक्रवर्ती होता. फक्त तो प्रसिद्ध चक्रवर्ती नसून तो एक महान लेखक होता, एक चांगला कवी होता. त्याला साहित्याची गोडी होती, साहित्याबद्दल त्याला आवड होती किंवा साहित्य त्याला आवडायचं आणि म्हणूनच त्याने निन्हेव नगरीमध्ये, कुठे? निन्हेव हे स्थळाचं नाव आहे विद्यार्थी मित्र, लक्षात असू देत. तर निन्हेव नगरीमध्ये एक उत्तम ग्रंथालयाची त्यांनी काय केली होती? निर्मिती केली होती. यानंतर नव बॅबिलोन यांचं राज्य सुरू होतं. कुणाचं? नव बॅबिलोन यांचं राज्य सुरू होतं. आणि या नव बॅबिलोनपैकी सर्वात महान जो राजा होता त्याचं नाव आहे नेबोखडनेजार. काय नाव आहे त्याचं? नेबोखडनेजार. शब्द नीट वाचायचे आहेत आणि आकलन करून घ्यायचे विद्यार्थी मित्र हो. तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे की या पाठामध्ये आपण नवनवीन शब्द शिकणार आहोत, त्याचं आकलन आणि आत्मसात करणं गरजेचं आहे. तर नव बॅबिलोनमध्ये नेबुखडनेजार हा महान राजा होता. त्याला विज्ञानाची आवड खूप होती आणि म्हणून त्यांनी विज्ञानाच्या अभ्यासाला भरपूर प्रोत्साहन दिलं. आणि याचंच एक कारण म्हणजे त्यांनी बॅबिलोन येथे झुलता बगीचा बांधला. काय? बॅबिलोन येथे त्याने झुलता बगीचा बांधला. झुलता बगीचा म्हणजे हँगिंग गार्डन असं त्याला म्हटलं जातं. तुम्ही झुलता पूल पाहिलाय ना? तर हा जो झुलता बगीचा आहे हा जुन्या जगाच्या 7 आश्चर्यांपैकी हा एक आहे. पहा, आपण इजिप्त संस्कृतीमध्ये पिरामिड पाहिले. पिरामिड जो आहे हाही जुन्या जगाच्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. पहा, आपण आज 2 नवीन गोष्टी समजून घेतल्या. काय म्हटलं तर जुन्या जगाच्या 7 आश्चर्यांपैकी पहिलं जे आहे ते आहे इजिप्तची पिरामिड आणि दुसरं जे आहे ते म्हणजे नेबुखडनेजार याने बॅबिलोन येथे बांधलेला झुलता बगीचा. झुलता बगीचा म्हणजेच हँगिंग गार्डन होय. तर हे जे हँगिंग गार्डन होतं किंवा झुलता बगीचा जो होता याचे आता फक्त आपल्याला अवशेष सापडतात आणि या अवशेषावरूनच आपल्या इतिहासकारांनी, पुरातत्व शास्त्रज्ञांनी आणि काही वैज्ञानिकांनी तो झुलता बगीचा कसा असेल याची एक प्रतीती तयार केली आहे. त्याचंच एक उदाहरण मी तुम्हाला इथे दाखवलं आहे की हँगिंग गार्डन किंवा झुलता बगीचा अशा प्रकारे असेल किंवा त्या काळचा बॅबिलोन, नव बॅबिलोन शहर जे आहे ते अशा प्रकारचं असेल असा त्यांनी गृहीत धरून हे तयार केलेली ही एक प्रती आहे. शेवटी आज रोजी म्हणजे 2500 वर्षापूर्वी चक्रवर्ती सायरस याने बॅबिलोन शहर जिंकून घेतलं आणि याबरोबरच मेसोपोटेमिया संस्कृतीचा काय झाला? शेवट झाला. काय झाला? शेवट झाला. पहा, आता पुढे आपण जे बघणार आहोत ते मेसोपोटेमिया संस्कृतीचे योगदान. पहिलं योगदान आपल्याला माहितीच आहे. काय बरं? तर जगामध्ये सर्वात प्रथम कायद्याच्या संहिताप्रमाणे राज्य करणारे लोक जे होते ते होते मेसोपोटेमियन लोक. हा कायदा संहिता कोणी तयार केला होता सांगा पाहू? येस, हम्मुरबी यांनी तयार केला होता. त्यानंतर मेसोपोटेमियन लोकांचे हरप्पा आणि इजिप्त शहराबरोबर ती काय होते? व्यापारी संबंध होते.
मेसोपोटेमियन लोकांचे इजिप्त शहरावरती व्यापारी संबंध होते हे आपण आधीही पाहिलेलं आहे इजिप्त संस्कृतीमध्ये. आणि पुढची जी काही आपण संस्कृती पाहणार आहोत त्यामध्ये हरप्पा संस्कृती येते. यावरून आपल्याला कळतं की मेसोपोटेमियन लोकांचा जो काही संबंध होता तो फक्त व्यापारी संबंध तेवढाच नाही तर सर्व प्रकारचे संबंध जे होते ते हरप्पा आणि इजिप्त या शहराबरोबरती पण होते. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे नेबुखडनेझार यांनी जगातील 7 आश्चर्यापैकी एक असलेला झुलता बगीचा बॅबिलोन शहरामध्ये निर्माण केला. झिगुरात नावाची उंच देवतांची देवालये या मेसोपोटेमियन लोकांनी बांधली होती. पहा इथे तुम्हाला मी एक प्रतीती दाखवत आहे. या प्रकारचे देवालये या लोकांनी बांधले होते असं आपल्याला त्याच्या अवशेषावरून कळतं. तर झिगुरात म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न येईल तर त्याचं उत्तर असं आहे की मेसोपोटेमियनचे उंच देवतांची देवालये म्हणजेच काय झिगुरात होय. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की सुमेरियन लोकांनी नांगर आणि चाकाचा शोध लावला असावा. कशाचा? नांगर आणि चाकाचा शोध जो आहे तो या लोकांनी लावला असावा. पिके आणि व्यापारी वस्तूंच्या नोंदी ठेवण्यासाठी या सुमेरियन लोकांना अंकगणित ही माहिती असावं. त्या व्यतिरिक्त सुमेरियन लोकांना 60 ही संख्या प्रणाली माहीत होती. तर आता माझा तुमचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्र हो की आपल्याला असे का वाटते की आपल्या जीवनात अजूनही 60 ही संख्या महत्त्वाची आहे? आम्ही ते कोठे पाहू शकतो? येस, बरोबर. आज आपल्याकडे 1 मिनिटात 60 सेकंद आणि 1 तासामध्ये किती मिनिटं असतात सांगा पाहू? 60 मिनिटं असतात. ही सुमेरियन लोकांची आपल्याला देणगी आहे. तसेच वर्तुळामध्ये किती अंश असतात सांगा पाहू? येस, बरोबर, 360 अंश असतात. तर काही प्रश्नांची उत्तरे आता आणखीन एकदा आपण पाहूया. पहा, मेसोपोटेमियन कोणत्या नदीकाठी उदयास आली? येस, टायग्रिस आणि युफ्रेटिस. मेसोपोटेमियाचे नगर राज्य कोणकोणती? येस, उर, किश आणि लगाश. जगामध्ये सर्वात पहिल्यांदा कायदा संहिता अंमलात आणलेला राजा कोण सांगा पाहू? येस, त्याचं नाव काय आहे? राजा हम्मुरबी. झिगुरात म्हणजे काय? झिगुरात म्हणजे मेसोपोटेमियन लोकांची ती देवालये होय. नंतर बॅबिलोन शहरामध्ये झुलता बगीचा कोणी निर्माण केला? बॅबिलोन शहरामध्ये झुलता बगीचा नेबुखडनेझार यांनी निर्माण केला. विद्यार्थी मित्र हो, हा गृहपाठ सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. आज आपल्या आजोबांना किंवा तुमच्या समाजातील वृद्ध लोकांशी त्यांचं वास्तव्य असलेल्या काळाबद्दल चर्चा करा. शहरे कशी होती? त्यांनी कोणत्या प्रकारची साधने वापरली? तेथे भिन्न सामाजिक वर्ग होते का? आत्ता गोष्टी कशा बदलल्या आहेत याबद्दल चर्चा करा आणि त्याबद्दल लिहून काढा. यानंतरची जी महत्त्वाची संस्कृती आहे, तिसरी संस्कृती, ती आहे चीनची संस्कृती. चीन हा देश कुठे येते सांगा पाहू? येस, आपल्या भारताच्या ईशान्य दिशेला चीन हा देश येतो. कोणत्या नदीकाठी या चीन संस्कृतीचा उदय झाला हे सांगते पहा इथं. ते म्हणजे हो यांग हो आणि यांगझी या प्रमुख नद्यांच्या काठी चीन संस्कृतीचा काय झाला? उदय झाला. आणखीन एकदा सांगते विद्यार्थी मित्र हो यांग हो आणि यांगझे नदीच्या काठी चीन संस्कृतीचा काय झाला? उदय झाला. येथील मूळ वंशज जे होते यांना मंगोलियन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मंगोलियन असं त्यांना म्हटलं जातं. प्राचीन चीनमध्ये बहुतेक शेती या नद्यांच्या दरम्यान क्षेत्रात केली जात होती. ही भूमी नेहमीच चीनी सभ्यतेचे केंद्र राहिली आहे. येथील लोक शेतीवर अवलंबून होते. यांच्याकडे सिंचनाची सुव्यवस्थित अशी व्यवस्थाही होती. तर विद्यार्थी मित्र हो, पुढचा आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो आहे या लोकांचा राजकीय इतिहास. यात सर्वप्रथम ज्या राजघराण्यानं किंवा राजवंशानं राज्य केलं ते आहे शांग घराणं. शांग घराण्यातील राजांनी काही शहरे ताब्यात घेतली आणि असं त्यांचा राज्यवंश त्यांनी काय केलं? उभे
केलं. यानंतर चौ घराणे. चौ घराण्यातील प्रसिद्ध राजा जो होता तो होता हो वांग हो. त्याचं नाव काय? हो वांग हो. हा प्रसिद्ध राजा होता आणि याच्याच कालावधीमध्ये चीनी तत्वज्ञानी कन्फ्युशियस आणि लाओ त्से या घराण्याच्या काळातच ते होते. पहा, 2 राजवंश तुम्हाला आता मी सांगितलं. पहिलं आहे शांग राजवंश आणि दुसरं जे आहे ते चौ राजवंश. यानंतर चौ घराण्याचा शेवट करून चीन घराणे अधिकारावरती आलं. कोणतं घराणं अधिकारावरती आलं? चीन घराणं. या राजवंशाने चीनचे साम्राज्य स्थापित केलं, म्हणजे चीन संपूर्णपणे एकत्रित केला आणि म्हणून या घराण्यावरूनच म्हणजे चीन या घराण्यावरूनच या देशाला चीना नाव असं पडलं. चीनाचं नाव कसं पडलं? तर या चीना घराण्यावरूनच या देशाला चीना असं नाव पडलं. तर या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता बरं? या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध राजा जो होता त्याचं नाव आहे शी होंगती. काय नाव आहे? शी होंगती. शी होंगतीने चीनाला सर्व चीन एकत्रित केलं आणि साम्राज्य निर्माण केलं आणि म्हणून तो प्रसिद्ध राजा असं गणला जातो. तर या शी होंगतीने शत्रूंचं आक्रमण थांबवण्यासाठी जवळपास 1500 मैल लांबीची चीनची भिंत निर्माण केली. काय? शत्रूंचं आक्रमण थांबवण्यासाठी 1500 मैल लांबीची चीनची भिंत त्यांनी निर्माण केली. त्यानंतर शी होंगती याचं निधन पावल्यानंतर हान वंशाच्या आधिपत्याखाली चीन साम्राज्य आलं किंवा चीन संस्कृती आली. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला इथं मी एक चित्र दाखवत आहे. इथे चीनची भिंत अजूनपर्यंत तशीच आहे. शी होंगती नंतर जे घराण्याने राज्य केलं ते होतं हान घराणं. कुठलं घराणं? हान घराणं. हान घराण्याने चीनचे राज्यकारभार सांभाळला. वुती हा हान वंशाचा प्रसिद्ध राजा होय. काय नाव त्याचं? वुती. तर वुतीच्या काळात विशाल चीनची स्थापना केली गेली आणि याच्या काळामध्ये विदेशी आर्थिक व्यापाराला जास्त उत्तेजन मिळालं. हान राजवंशात रेशीम कसं बनवायचं हे चीनी लोकांना माहीत होतं. काय? रेशीम. तर पश्चिमेला रेशमीची मागणी खूप होती आणि म्हणून चीननी पश्चिम जगाशी व्यापार करण्यास सुरुवात केला. या व्यापार करण्यासाठी किंवा हा व्यापार करण्यासाठी त्यांना आशिया ते युरोपपर्यंत रस्त्याने प्रवास करावा लागायचा आणि हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखू जाऊ लागला. आणि हा मार्ग जो आहे तो 16व्या शतकापर्यंत या मार्गाचा वापर जो होता तो चालूच होता. रोमन साम्राज्यामध्ये या रेशीमला खूपच मागणी होती किंवा मोठी मागणी होती आणि त्या कारणाने चीन आणि रोम यांच्यामधील व्यापारी मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात किंवा रेशीम मार्ग या नावाने ते काय आहे? प्रसिद्ध आहे. याच कालावधीमध्ये बौद्ध धर्माने, ज्याचा उदय भारतातच झाला आहे, बौद्ध धर्माने या काळामध्ये चीनमध्ये प्रवेश केला. यानंतर सुंग घराणं. सुंग घराणे हान वंशानंतर सुंग घराण्याच्या काळात ठशांचे मुद्रणयंत्र आणि चिनी मातीची भांडी तयार करण्यात सुरुवात झाली. पहा, आपण आता 5 राजघराणी पाहिली आणि पुढे मंगोलियन यांनी सुंगची राजधानी पिकिंग म्हणजे आजची जी काही चीनाची राजधानी आहे बीजिंग ज्याला म्हटलं जातं, पिकिंगचं आताचे आधुनिक नाव जे आहे ते आहे बीजिंग, हे त्यांनी जिंकून घेतलं आणि शेवटी सुंग राजकारभाराचा इथे शेवट झाला. तर या चीनी लोकांची देणगी जी आहे ती जगाला काय आहे किंवा काय काय त्यांनी जगाला दिलं किंवा त्यांचं योगदान काय आहे हे आता आपण पाहूया. विद्यार्थी मित्र हो, आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस आपल्याला सर्वात आधी काय लागतं बरं? येस, सर्वांना चहा लागतो. तर या चहाचा परिचय जो आहे तो जगाला कोणी करून दिला? या चीनी लोकांनी करून दिला. बरं, हे चहा जे आहे हे आपण कशामध्ये पितो? येस, आपण ते कप बशीमध्ये पितो, हो की नाही? तर ह्या कप बशी कशाच्या असतात सांगा पाहू? बरोबर, चिनी मातीच्या असतात. तर या चिनी मातीच्या भांडीचा
शोधही किंवा चिनी माती भांडीचा परिचयही जगाला कोणी करून दिलं? या चीन लोकांनी करून दिलं. याशिवाय आत्ताच आपण पाहिलं रेशमी वस्तूंचाही जगाला परिचय कोणी करून दिला? या चीनी लोकांनी करून दिला. याशिवाय बेटापासून म्हणजे बिदर जे असतं त्यापासून त्यांनी कागद तयार केला. या कागदावरती म्हणजे हे जे काही बेटापासून जे काही एक प्रकारची ती पाईप जी तयार झालेली असते त्यावरून ते खालून ते वरून ते खालीपर्यंत लिहित असत. त्यानंतर स्फोटक, दारुगोळा हेही याचा शोधही चीनी लोकांनीच केला आहे. तर यामध्ये दारुगोळा म्हणजे जे आपण फटाकडे वाजवतो ना त्याच्यामध्ये या दारुगोळ्याचा काय होतो? उपयोग होतो. त्यानंतर पेंटिंग ब्रशचाही शोध जो आहे तो या चीनी लोकांनी केलेला आहे. तर पेंटिंग ब्रश कुठे वापरतात पाहू? येस, आपण चित्रकलेमध्ये या पेंटिंग ब्रशचा काय करतो? वापर करतो. इथे पहा, दुसऱ्या चित्रामध्ये पेंटिंग ब्रश मी तुम्हाला दाखवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा शोध या चीनी लोकांनी लावला, तो आहे दिशादर्शक यंत्र. पहिल्या चित्रामध्ये तो दिशादर्शक यंत्र तुम्ही पाहू शकताय. तर याचा शोधही कोणी लावला? तर या चीनी लोकांनी लावला. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या लोकांनी हे लोक बिदरवरती लिहायचे किंवा बेटावरती लिहायचे. तर ते कोणती लिपी लिहायचे बरं? तर ती होती चित्रलिपी. चीनी लोक चित्रलिपीमध्ये लेखन करीत होते. आजही तुम्ही जेव्हा खेळणी वगैरे घेताय, खेळणीच्या बॉक्सवरती तुम्ही पाहिलं असेल या प्रकारचे चित्र असतात. हे चित्र नसून ही चीनीची चित्रलिपी आहे. चीनने तत्वज्ञानिक क्षेत्राला फार मोठे योगदान दिले आहे. यामध्ये लाओ त्से आणि कन्फ्युशियस यांनी हे महत्त्वाचे आहेत. लाओ त्से यांनी चीनी लोकांना सरळ जीवन जगणे, त्याग करणे आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचे तंत्र जे आहे ते त्यांनी शिकवलं. आणखीन एक तत्वज्ञान कन्फ्युशियस याने समाजामध्ये हे जे काही ढासळलेली नीतिमत्ता आहे आणि सामाजिक मूल्य पुन्हा लोकांच्यामध्ये रुजवण्याचं कार्य कन्फ्युशियसने केलं आहे. प्रश्न तुम्हाला विचारतीये मी, चीन संस्कृती कोणत्या नदीकाठी उदयास आली? येस, होयांग आणि यांगजे नदीकाठी याचा उदय झाला. चीनची भव्य भिंत कोणी बांधली? चीनची भव्य भिंत शी होंगती याने बांधली. आणि ती का बांधली सांगा पाहू? शत्रूचे आक्रमण थांबवण्यासाठी बांधली. अजून एक विद्यार्थी मित्र हो, प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी हेही एक आश्चर्य आहे. पहिलं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं इजिप्तचे पिरामिड, दुसरं नेबुखडनेझारचा झुलता बगीचा आणि तिसरं जे आहे ते आहे शी होंगती याने बांधलेलं चीनची भिंत. चीन आणि रोममधील व्यापारी मार्गाला काय म्हणत असत किंवा काय म्हणून ते प्रसिद्ध होता सांगा पाहू? येस, ते रेशीम मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. शेवटी चीन लोक कोणत्या लिपीचा वापर करत असत? चीन लोक चित्रलिपीचा वापर करत असत. विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत तुम्ही सगळं मी जे सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही समजून आकलन करून घेतला असाल अशी मी आशा बाळगते आणि हा पाठ इथे संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. अनुदिना